ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावरून नारायण राणेंनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे। राज ठाकरेंना त्रास देणाऱ्या उद्धव ठाकरेंना आता भाऊबंदकी आठवली का, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावलाय। राज ठाकरेंना त्रास देणाऱ्या उद्धव ठाकरेंना आता भाऊबंदकी आठवली का, असा सवाल विचारलाय नारायण राणे यांनी। राज ठाकरेंना पक्षाबाहेर जायला उद्धव ठाकरेंनीच प्रवृत्त केलं होतं, असा आरोपही त्यांनी केला आहे। नारायण राणेंनी काय म्हटलंय पाहूयात त्यांच्या या पोस्टमध्ये। उद्धव ठाकरे राज ठाकरे यांना भाऊबंदकी या नात्यानं परत या असं म्हणून प्रयत्न करत आहेत। मला आठवतं याच उद्धव ठाकरेंनी राज ठाकरे यांना छळलं होतं, त्रासही दिला होता। पक्षाबाहेर जायला यांनीच प्रवृत्त केलं होतं, त्याची त्यांना जाणीव नाही वाटतं आणि आता का म्हणून लाळ ओकत आहेत। राज ठाकरे, नारायण राणे, गणेश नाईक, एकनाथ शिंदेंनी शिवसेना वाढीसाठी आयुष्य दिलं, त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला। माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेला सत्तेत बसवलं, याने सत्ता घालवली। शिवसेनेच्या अधोगतीला पूर्ण जबाबदार उद्धव ठाकरे आहेत। मराठी माणसांना आणि हिंदूंनी उद्धव ठाकरेंना घरी बसवलं। गेलेले परत मिळवण्याची धमक आणि क्षमता उद्धव ठाकरेंमध्ये नाही। जो बूंद से गई वो हौद से नहीं आती। दरम्यान नारायण राणेंनी केलेल्या पोस्टवर ठाकरे गटाच्या नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। असं आहे की नारायण राणेंना आताच राज ठाकरेंची जर काही प्रेम आलं असेल तर 8 दिवसापूर्वी मनसेचे नेते श्री प्रकाशजी महाजन यांनी नारायण राणेंना त्यांची जागा दाखवलेली आहे। तो जरा तुम्ही त्या क्लिप काढून व्हायरल करा। नारायण राणे यांनी राजसाहेब ठाकरेंबद्दल किंवा त्यांच्या मुलानं जे वक्तव्य केलं त्याबद्दल प्रकाश महाजन यांनी सांगितलंय नारायण राणे हा एहसान परामोश माणूस आहे, असं प्रकाश महाजन म्हणाले। ते तुम्ही वक्तव्य काढून बघा। त्यामुळं मला असं वाटतं की त्यांनी दिलेलं उत्तर पुरेसं आहे। मराठी माणूस म्हणून मराठीच्या प्रश्नावरती दोन भाऊ एकत्र येऊन मराठी मनामध्ये जे आहे ते करत असतील तर बाकीच्यांना यावरती कुठचंही कॉमेंट्स करण्याची गरज नाही। शिवसेनेची अधोगती प्रगती गेल्या 50-65 वर्षाचा 56 वर्षामध्ये महाराष्ट्राची जनता बघते। पुन्हा एकदा तेच चांगले दिवस उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली या शिवसेनेला येतील असा विश्वास आहे। झाडाला पालवी फुटते, ती ऋतूमध्ये वेगवेगळ्या ऋतूमध्ये ती गळते आणि नवीन पालव्या येतात। शिवसेना त्याच गतीने चाललेली आहे। खरं तर मराठी माणसांची ताकद जे मराठी माणसांच्या मनामध्ये, महाराष्ट्राच्या मनामध्ये आहे ते आता घडतंय आणि त्यामुळेच नारायण राणेंसारख्या भाजपच्या कार्यकर्त्यांना किंवा नेत्यांना पोटशू येतोय।